तर आज आपण बघणार आहोत की मंगळ मंगळ जर प्रथम स्थानात असेल तर जातकाला काय फळ भेटतं असं. तर हे बघा, मंगळ म्हणजे मंगळाचं कारतत्व आपण बघितलं आहे. मंगळ म्हणजे कसं असतो, तर मंगळ म्हणजे एक तापट स्वभावाचा व्यक्ती असतो. त्याचा स्वभाव हा तापट असतो आणि त्यातल्या त्यात तो म्हणजे अशा व्यक्तींना राग खूप येतो. कारण अग्नितत्वाचा ग्रह आहे मंगळ. तर असे व्यक्ती म्हणजे एक प्रकारचे सनकी असतात, जास्त राग येणारे असतात, पटकन बोलणारे असतात. तर मंगळ जर प्रथम भावामध्ये आला, तर प्रथम भावातून आपण काय बघतो, तर शरीराचे वर्णन बघतो, आपण व्यक्तिमत्व बघतो, त्याचं कॉन्फिडन्स लेवल बघतो प्रथम भावातून. आणि त्याच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे आपण प्रथम भावातून बघत असतो. आता त्यात त्यात जर मंगळ जर प्रथम भावात असेल व्यक्तीच्या, तर असा व्यक्ती गौरवर्णय असतो, म्हणजे एक प्रकारचं लालसर त्वचा असते त्याची, काटक असतो, बलदंड असतो, शरीराने जाडा जुडा आणि काम करण्याची शक्ती त्यामध्ये असते, शारीरिक काम करण्याची शक्ती असते आणि शरीरदृष्ट्या सदृढ असतो असं. त्यानंतर कार्यकुशल, कार्यप्रवीण, शारीरिक क्षमता जास्त असते. असे लोक जड काम करताना आपल्याला खूप दिसतात. म्हणजे शारीरिक काम जे म्हणतो, कामाचे एक दोन प्रकार आहे. एक शारीरिक काम आणि एक बुद्धिमत्तेने केलेलं काम, जसं की लॅपटॉपवर वगैरे बसून आपण काम करतो. तर त्यामध्ये आपल्याला शारीरिकचा उपयोग कमी होतो. पण जसं की जे शेती काम झालं किंवा आणखी कोणते वर्करचे काम झालं, तर ते शारीरिक काम असतं. तर असे काम करणारे लोक ज्यांचा मंगळ प्रथम स्थानात असेल, तर असे आपल्याला बघायला आहेत. म्हणजे थोडक्यात ते अंग मेहनतीचे काम करतात आणि हातात घेतलेले काम हे पूर्ण करतात. हे फार कामकुशल असतात. यांना कामाचा आळस वगैरे नसतो, कारण यांच्यामध्ये सदृढ अशी शक्ती भरलेली असते, एक एनर्जी असते. त्यामुळे कोणतेही काम हातात घेतले तर ते पूर्णत्वाकडे नेतात. यांचा प्रयत्नावर विश्वास असतो आणि कोणतेही काम घेतलं तर त्यात चांगला प्रयत्न करतात, प्रयत्नावर विश्वास असतो. त्यानंतर हे यश खेचून आणणारे लोक आहे. म्हणजे कोणत्याही कामाची सुरुवात केली, त्यामध्ये अपयश जर आलं तर माणूस हा डगमगून जातो, करावं की नाही करावं असं त्याला वाटत असतं. पण ज्यांच्या प्रथम भावामध्ये मंगळ आहे, हे लोक यश खेचून आणणारे लोक असतात. म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत हे परिश्रम करत असतात. हे लोक साहसी असतात, निर्भीड असतात. त्यानंतर यांचा आत्मविश्वास चांगला असतो, कॉन्फिडन्स लेवल स्ट्रॉंग असतो. एक प्रकारचे आपण हट्टी किंवा उतावळेपणा जो म्हणतो आपण, तो आपल्याला यांच्यातून बघायला मिळतो. त्यातल्या त्यात हे लोक जे असतात ते स्वातंत्र्यप्रिय लोक असतात. म्हणजे यांना असं कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या अ, मार्गदर्शनाखाली काम करायला आवडत नाही. हे हे जे लोक असतात, यांना स्वातंत्र्यप्रिय, हे यांच्या यांच्या मनाने काम करणारे लोक असतात. यांना कामामध्ये कोणी मार्गदर्शन केलेलं आवडत नाही. ते स्वतःच्या डोक्याने आणि मेहनतीने काम करतात. यांना कोणाची अरेरावी सहन होत नाही किंवा सहन करत नाहीये. यांना कोणाची प्रेशराईज अजिबात सहन होत नाही. हे यांच्या यांच्या परीनेच हे काम करत असतात. आता हे झालं, तर हे जे झालं, आपण या मंगळाचे पॉझिटिव्ह रिझल्ट बघितले. आता मंगळ जर कधी बिघडला असेल, तर त्यावेळेस काय फळ देतं, तर मंगळ बिघडल्यानंतर शीघ्रकोपी असतात हे लोक आणि त्यांच्यामध्ये चिडचिडपणा बघायला मिळतो आपल्याला. खूप चिडचिडपणा बघायला मिळतो. त्यानंतर कोणत्याही कारणावरून भांडण्यास तयार होता. म्हणजे यांना शिल्लक शिल्लक जे कारण असतं, त्या कारणावरून हे लोक भांडणं करायला तयार होतात. आणि हे लोक भांडणं करता म्हणजे असं तसं नसतं की मी बघून घेईन, करून घेईल किंवा असं करेल तसं करेल. हे त्या प्रकारचे लोक नसतात. हे भांडणात जर उतरले तर काही बघणार नाही, एक दोन ठेवून देतील, नंतर बोलतील. म्हणजे इतका भयान स्वभाव असतो या लोकांचा. आणि त्यानंतर हे खुनशी पण फार असतात. यांना राग तर येतोच, पण राग जर आला तर ते दाखवत तर नाहीच, पण तो मनात ठेवता. म्हणजे एक प्रकारची खुनशीपणा हा यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. यांच्यामध्ये हुकुमशाही पण असते. हुकुमशाही, याला हुकूम करणं, त्याला हुकूम करणं, अशा प्रकारचा स्वभाव मंगळ बिघडल्यानंतर असा व्यक्तींचा होतो. आणि यांना
मंगळ हा उष्णतेचा कारक आहे, त्यामुळे यांना उष्णता संदर्भातले जे आजार आहे, जसे ऍसिडिटी वगैरे असेतले प्रकार, अशातले आजार आणि अशातले विकार होताना आपल्याला यांना दिसून येतात. यांचा मूळ स्वभाव म्हणजे एकदम तापट आणि डायरेक्ट तोंडावर बोलणारे असे लोक, मंगळ यांचा प्रथम स्थानी असेल तर असे हे लोक आपल्याला बघायला मिळतात.